सगळेच निघालेत महाअंतिम फेरीकडे आणि सगळ्यांना थोडंसं एक टेन्शन पण आलंय की आता फायनल मध्ये पहिला परफॉर्मन्स कुणी करायचा, त्याचं टेन्शन जरा जास्त आहे. दुसरा कुणी करायचा, तिसरा कुणी करायचा, त्यासाठी आम्ही एक सोल्युशन शोधून काढलेलं आहे. आता प्रत्येकाला इथे 1 मिनिटर सादर करायचं आहे आणि मग त्यामध्ये ज्यांचा सगळ्यात सुंदर 1 मिनिटर होणार आहे त्यांना चौथ्या क्रमांकावर परफॉर्मन्स करायची संधी मिळणार आहे, म्हणजे जरासा वेळ मिळेल त्यांना. आणि ज्यांचा थोडासा हलणार आहे, सगळ्यांपेक्षा वीक होणार आहे, त्यांना पहिल्या क्रमांकावर करावं लागणार आहे. आणि हे ठरवणार आहेत आपले परीक्षक. चारही कलाकार तयार आहेत या 1 मिनिटसाठी. 3 बायकांना एकटे भाऊ फाईट देणार आहेत. तेव्हा सुरुवात त्यांच्यापासूनच करूयात. पहिली संधी तुम्हाला. 2 बेडूक असतात, त्यातला ती बोलते टूर, तो बोलतो टूर, परत ती बोलते टूर टूर, मग तो बोलतो टूर टूर, मग ती बोलते डराव, मग तो बोलतो ए भावाने विषय बदलू नको ना, थोबाड फोडी. आणि आता हेमांगी कवी. काही माणसांना बोलताना अडखळण्याची फार सवय असते. तर असाच एक माणूस हॉटेलमध्ये जातो, टेबलवर छानपैकी बसतो आणि म्हणतो, वेटरला बोलवतो, एक प्लेट वडापाव. तो वेटर म्हणतो, आत्ता आणतो साहेब. तो चिडतो माणूस, कस्टमर. तो म्हणतो, 1 मिनिट, तू माझी नक्कल करतो, मला चिडवतो. नाही साहेब, नाही, मी जन्मापासून हकलाय साहेब. तो सॉरी माझी ऑर्डर घेऊन ये. तो जातो. कट टू मागे एक नॉर्मल व्यवस्थित बोलणारा माणूस येऊन बसतो. तो वेटरला बोलवतो. तोच वेटर तिकडे येतो. तो माणूस म्हणतो, 1 प्लेट उसळपाव. तो म्हणतो, आत्ता आणतो साहेब. तो वेटर म्हणतो. ह्याचं डोकं फिरतं, जो पुढे बसलेला असतो. तो म्हणतो, गावात असं कसं? वेटर इकडे. थोडं काय साहेब, तू माझी नक्कल करून मला चिडवतोस? तो नाही साहेब, हे खोटं नाही बोलायचं. मी आता बघितलं मागे, तू स्पष्ट बोलत होतास. नाही साहेब, मी त्या माणसाची नक्कल करत होतो. किशोरी आमगे. फुबाई फूच्या मंचावर जाम टेन्शन असतं. एक दिवस मी संतोषला म्हटलं, चल रिहर्सल झाली, आता कुठेतरी टेन्शन फ्री करूया. गेलो नॅशनल पार्कला गेलो. नॅशनल पार्कला जाता जाता जरा गप्प राहायचं नाही यांनी. आला समोर एक हत्ती, घेतली त्याची शेपटी, दिला फेकून. हा, जरा पुढे गेलो, समोर वाघ आला, उचलला त्याला, गरगर फिरवला, दिला फेकून. समोर पुढे गेलो, एक लांडगा आला, उचलला लांडग्याला, दिला फेकून. मी काय झालं असेल सांगा? खेळणीवाल्यांनी त्याला असा चोपलाय. आणि आता भार्गवीची मुले. एकदा एक नवरा बायकोला लाडात येऊन म्हणाला, तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना बा, तेव्हाच मला असं वाटलं तुझ्या डोक्यात गुलाब माळावा. आत्ताही तुला बघितल्यानंतर गुलाब घालावा असा वाटतो, फक्त कुंडी सकट. सगळ्यांनीच आपापले परफॉर्मन्सेस सादर केलेले आहेत आणि आता निर्णय परीक्षकांच्या हातात. मला बोलतेस तू, हे असं कर, हा व्यायाम कर, अमुक कर, तमुक कर. तुला काय येतं करून दाखव बरं मला. मला काय दाखव बरं. मला काय येतं? मारावाडी सोडून बुडव्या ब्रह्मचार्या. निर्णय तयार आहे आणि विचारूयात परीक्षकांना, महाअंतिम फेरीमध्ये कोण करणार पहिला परफॉर्मन्स? रेणुकाताई. ग्रँड फिनाले मध्ये परफॉर्म करणारी पहिली जोडी आहे हेमांगी कवी आणि कुशल पत्रिके. पहिली जोडी मिळाली. दुसऱ्या क्रमांकाची जोडी कोण असणार आहे? दुसरी जोडी आहे किशोरी आणि संतोष. तिसऱ्या क्रमांकाची जोडी? तिसऱ्या क्रमांकावर आहेत भालचंद्र कदम आणि सतीश धारे. याचाच अर्थ चौथ्या क्रमांकावर जोडी असणार आहे मंगेश आणि भार्गवी.
तर आपल्या या 4 फायनलिस्ट जोड्यांना घेऊन भेटूयात महाअंतिम फेरीमध्ये. बघायला विसरू नका ब्रुक बॉन्ड लेवल 4x4 2 गोल 1